मौसूत आवडेल नारळ गुळाची सुगंधी सारण आणि परंपरेची गोड चव असलेले गणपती बाप्पांचे आवडीचे उकडीचे मोदक मी आज घेऊन आले आहे. नमस्कार, मी संघमित्रा. संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी उकडीचे मोदक घेऊन आले आहे, जे अगदी कुणीही नवशिके देखील असाल तरी अगदी सहजरित्या बनवू शकाल. कारण कुठलाही पदार्थ मनापासून केला ना तर तो छानच होतो. सुरुवात करूयात. सगळ्यात सुरुवातीला मी सारण बनवून घेते. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 टीस्पून खसखस मी भाजायला घेतली आहे. एकदम कमी गॅसवर खसखस भाजून घ्यायची. जास्त वेळ लागत नाही. 1-2 मिनटामध्ये खसखस भाजून होते. बघा, इथे खसखस भाजून देखील झाली. 2 मिनटंच लागलीत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता त्याच पॅनमध्ये मी तर 1 टीस्पून साजूक तूप घालून घेते. 1 टीस्पूनच घालायचं, जास्त घालायचं नाही आहे. हे पुरेसं आहे. तूप पूर्णपणे वितळलं की याच्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा ताजा चव घालून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच मिनिटभर तुपावर परतून घ्यायचं आहे. ओला नारळ खोवून घ्यायचा किंवा मग नारळाचा मागचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये पल्स मोडला 2-3 वेळेला फिरवायचं. नारळाचा चव बनून तयार होतो. साधारणतः मिनिटभर झालं आहे. मी ओला नारळाचा चव परतून घेतला आहे तुपावर. आता याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. मी तर अर्धी वाटी गूळ घालून घेते. आपण 1 कप ओल्या नारळाचा चव घेतला होता तेव्हा त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे अर्धी वाटी मी तो गूळ घेतला आहे. गूळ घेताना शक्यतो असं पिवळा घ्यायचा, म्हणजे सारणाला कलर खूप छान येतो. आणि गूळ किसून घ्यायचा किंवा मग बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे तो लवकर मेल्ट देखील होतो. आता मी तर गॅस मिडियम टू हाय ठेवला आहे आणि परतून घ्यायचं आहे. एकसारखं परतत राहायचं आहे. गॅस जर मिडियम टू हाय ठेवला असेल तर गूळ लगेच वितळायला लागतो. गूळ आता पूर्णपणे वितळला आहे आणि मिश्रण देखील पातळ झालं आहे. तेव्हा गॅस आता एकदम कमी करायचा आहे. गॅस आता बिलकुल मोठा ठेवायचा नाही आहे. गूळ वितळल्यानंतर मिश्रण असं पातळ झालं की थोड्याच वेळात ते परत घट्ट व्हायला सुरुवात होते. बघा, आता मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागलं आहे. फक्त एकसारखं कमी गॅसवर हलवत राहायचं आहे. पण मिश्रणात आणखीन ओलसरपणा आहे, याला आणखीन थोडंसं कोरडं होऊ देणं गरजेचं आहे. तेव्हा थोडंसं आणखी परतून घेते. मिश्रण जर असं थोडंसं ओलसर राहिलं ना तर काय होतं, मोदक बनल्यानंतर गुळाचं पाणी होऊन ते मोदकातनं बाहेर यायला लागतं. तेव्हा मिश्रण आणखी थोडंसं कोरडं करून घेते. मिश्रण असं घट्ट व्हायला लागलं की याच्यामध्ये आपण मगाशी भाजलेली जी खसखस होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची. सोबत मी याच्यामध्ये अर्धा टीस्पून इलायची पावडर आणि अर्धा टीस्पून जायफळ पावडर देखील घालून घेते आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण कोरडं होऊ द्यायचं आहे. बघा, इथं आता मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालं आहे. आपली शिऱ्याची कन्सिस्टन्सी असते ना, बस त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला सारण ठेवायचं आहे. इथं मिश्रण कोरडं झालं आहे, बस त्याला आणखीन कोरडं होऊ द्यायचं नाही आहे. आता मी इथं गॅस बंद करते आहे. इथं आपलं सारण बनून तयार आहे. मी इथं गॅस बंद केला आहे. आता सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत मी उकड काढून घेते. आता उकड काढण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही ते 1 वाटी पाणी किंवा 1 वाटी दूध वापरलं तरी देखील चालणार आहे, किंवा अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी वापरलं तरी देखील चालणार आहे. इथं मी 1 वाटी पूर्णपणे पाणी वापरलं आहे. पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे, तेव्हा गॅस मोठा करायचा आहे. आता पाण्यामध्ये एकदम थोडंसं म्हणजे साधारणतः पाव टीस्पून मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 टीस्पून साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर पाणी उकळू द्यायचं आहे. पाणी उकळायला लागलं आहे. आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि लागलीच याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. मी इथं आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तुम्ही इथं कुठलाही तांदूळ वापरू शकतात, फक्त तांदूळ सुवासिक पाहिजे. आंबेमोहर तांदूळ सुवासिक असतो, त्याच्यामुळे मी इथं आंबेमोहर तांदळाचं पीठ वापरलं आहे. पीठ मी इथं एकदम बारीक दळून घेतलेलं आहे. आता पटपट हात चालवायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गुठळा मोडायचा प्रयत्न करायचा नाही आहे. तर इथं पटपट फक्त मिक्स करून घ्यायचे. नंतर तसंही पीठ आपल्याला मळूनच घ्यायचं आहे, तेव्हा फक्त पटपट मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे. फक्त लक्षात घ्या, इथं मी गॅस बंद केलेला आहे. 10 मिनटं झाली आहेत, तेव्हा आता झाकण बाजूला करून घेऊयात. मस्तच, इथं आपली उकड तयार झालेली आहे. आता ही उकड एका ताटामध्ये काढून घ्यायची. एका मोठ्या पसरट ताटात काढायची, म्हणजे व्यवस्थित मळून घेता येईल. आता पीठ मळून घेण्यापूर्वी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ इथं हात लावण्या इतपत थंड झालेले, तेव्हा मी हातानेच मळून घेते. पण समजा उकड खूप जास्त गरम असेल तर सुरुवातीला ग्लासच्या तळाने पीठ मळायचं आहे. पण हात लावण्या इतपत थंड झालं की हाताने चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे हाताने पीठ व्यवस्थित मळलं जातं.
आपण भाकरीचं पीठ मळतो ना, त्या पद्धतीने पीठ चांगलं लोण्यासारखं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. पीठ जर कोरडं जाणवत असेल तर कोमट पाण्याचा हात लावून मग पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम मस्त मऊसूत मळायचं म्हणजे 7-8 मिनिटे तरी लागतील. इथं माझं पीठ मळून तयार झालं आहे. तुम्ही बघू शकताय पीठ मस्त छान असं सॉफ्ट मळलं गेलं आहे. पीठ मस्त एकदम छान लुसलुशीत मळून घेतलं आहे. आता पीठ व्यवस्थित मळलं गेलं की नाही हे बघण्यासाठी काय करायचं, एक छोटासा गोळा काढून बघायचा, त्याला अशा पद्धतीने गोल गोल करायचं आणि दाबून बघायचं आणि त्याची एक छोटीशी पारी बनवून बघायची. पारी बनवल्यानंतर समजा त्याची साईडने चिरत नसेल, याचा अर्थ इथं आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे. इथं बघा पारी बिलकुल चिरत नाही आहे साईडनी, म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट मळलं गेलं आहे. आता मोदक बनवण्यापूर्वी हाताला जे पीठ लागलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचे. त्यासाठी मी हात इथे पहिले स्वच्छ धुवून घेते, मग मोदक बनवायला घेऊयात. त्याच्यापूर्वी काय करायचं, पीठ मात्र झाकून ठेवायचं म्हणजे कोरडं होणार नाही. मी तर हात स्वच्छ धुवून घेतलेत. आता बोटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. आता लिंबा एवढा एक गोळा याच्यातून मी काढून घेते. पीठ परत झाकून ठेवायचं आहे. सुरुवातीला पीठ पोळपाटावर ह्या पद्धतीनं असं एकसारखं करून घ्यायचं आहे. नंतर त्याचा ह्या पद्धतीनं असा एक बॉल बनवून घ्यायचा आहे. आता दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये धरून ह्या पद्धतीनं असं हलकासा प्रेस करायचा आहे आणि याची पारी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी दोन्ही हाताची 4 बोटे मागे आणि दोन्ही अंगठे पुढे आणि ह्या पद्धतीने असं गोल गोल फिरवत पारी बनवून घ्यायची आहे. आता पारी बनवत असताना हा मधला भाग जो आहे तो जाडच ठेवायचा आणि किनार जी आहे ती बोटाने अशी पातळ करत चालायची. शक्य होईल थोडी पारी पातळ करून घ्यायची आहे. इथं माझी पारी बनवून तयार झाली आहे. शक्य होईल थोडी पारी मी पातळ करण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा कशी वाटीसारखी छान आपली पारी बनवून तयार झाली आहे. आता याच्यामध्ये चांगला एक मोठा चमचा सारण भरून घ्यायचं आहे. सारण पारीच्या व्यवस्थित मध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी काय करायचं, सुरुवातीची जी 3 बोटं आहेत त्यातला अंगठा आणि मधलं बोट मागे घ्यायचं आहे आणि तर्जनी म्हणजे 2 नंबरचं बोट समोर ठेवायचं आहे. अंगठा आणि मधल्या बोटाने ह्या पद्धतीने असं चिमटीत पकडून खालूनपासून वरतीपर्यंत अशी एक चिमटीने पाकळी तयार करून घ्यायची आहे आणि 2 नंबरचं बोट फक्त समोर असं सपोर्टसाठी घ्यायचं आहे. आता पहिली पाकळी माझी इथं बनवून झाली. ह्याच पद्धतीने मी बाकीच्या पाकळ्या बनवून घेते. आता शक्य होईल तेवढं जवळजवळ पाकळ्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मागच्या 2 बोटं आणि चिमटीमध्ये पीठ पकडायचं आहे आणि वरतीपर्यंत दाबून पाकळी तयार करून घ्यायची आहे. याच पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या करून घेते. अगदी खूप जवळजवळ पाकळ्या नाही करायला जमल्या तरी एक 5-6 किंवा 7-8 पाकळ्यांचा मोदक देखील छान दिसतो. तेव्हा जमतील तशा बनतील तेवढ्या पाकळ्या बनवल्या तरी देखील मोदक छान दिसणार आहे. मी इथं शक्य होईल तेवढ्या जवळजवळ पाकळ्या करण्याचा प्रयत्न करते. इथं माझ्या मोदकाच्या पाकळ्या बनवून तयार झाल्या आहेत. तुम्ही बघू शकताय. बघा कशा छान सुबक अशा पाकळ्या बनवल्या गेल्या आहेत. आता मोदकाच्या सगळ्या पाकळ्या व्यवस्थित वरती एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी पाचीबोटाने ह्या पद्धतीने अशा पाकळ्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा. मोदक असा उचलायचा, खाली टेकवायचा आणि पाकळ्या एकत्र आणायच्या. वरतून मोदकाला छानसं असं एक टोक काढून घ्यायचं, त्याला एक छान शेंडी काढायची आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं. इथं आपला मस्त छान सुबक आणि रेखीव असा पहिला मोदक बनून तयार झाला आहे. वाटल्यास तर पाकळ्या परत एकदा अशा व्यवस्थित खोलवून घ्यायच्या आणि शेवटी मोदक खालून असा हलकासा गोल करून घ्यायचा. इथं आपला पहिला मोदक बनून तयार आहे. आता जर तुम्हाला बोटाने पारी जर करायला जमत नसेल तर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. परत पिठाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा. पोळपाटला आणि बेलण्याला हलकंसं तूप लावून घ्यायचं. खूप पण तूप लावायचं नाही, एकदम हलकंसं तूप लावून घ्यायचं आणि आपण पुडी लाटतो ना त्याच पद्धतीने किनार लाटत याची एक पुडीच्या साईजची पारी बनवून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने असं लाटून मी एक पुडीच्या साईजची पारी बनवून घेतली. आता मगाशी दाखवलं ना त्याचप्रमाणे पुढे मोदक बनवून घ्यायचा. एक मोठा चमचा सारण घ्यायचं आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे पाकळ्या तयार करून मोदक बंद करून घ्यायचा आहे. फक्त आपण जसजशी मोदक तयार करत चालूत ना ते एका ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे म्हणजे कोरडे पडणार नाहीत. हे बघा इथं माझा दुसरा देखील मोदक बनून तयार झाला आहे. तेव्हा तुम्ही पारी बोटाने करा किंवा लाटून करा, मोदक सुबक आणि छानच बनतो. इथं माझे सगळे मोदक बनून तयार झालेत. बघा मी तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये टोटल 11 मोदक बनून तयार झालेत. आता आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे. त्यासाठी मी इथं एक स्टँड असलेली जाळी घेतली. याच्यावर एक ओला कॉटनचा कपडा पसरून ठेवून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा दुबडून घ्यायचा आहे. आता याच्यावर मोदक ठेवून घ्यायचे आहेत. फक्त मोदक ठेवण्यापूर्वी प्रत्येक मोदकाचा तळ फक्त तळच पाण्यामध्ये बुडवून मग ठेवायचा आहे. त्याच्यामुळे मोदक अलगद निघतील, चिटकणार नाहीत.
साधे मोदक ठेवताना एकदम जवळजवळ ठेवायचे नाही, तर थोडंसं अंतर ठेवायचं आहे. म्हणजे मोदक स्टीम झाल्यानंतर त्यांना फुलायला थोडीशी जागा मिळेल. आता मोदक छान सुंदर दिसावेत म्हणून मी याच्यावर केशरची एक एक काडी ठेवून घेते आहे. ऑप्शनल आहे, नाही ठेवली तरी देखील चालणार आहे, पण दिसायला सुंदर दिसतात तेव्हा मी केशरची एक एक काडी ठेवून घेते आहे. मोदक वाफवण्यासाठी मी साईडला पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. पाणी आता चांगले गरम झालं आहे. याच्यामध्ये आता ही चाळणी ठेवून घ्यायची आहे. गॅस आता मध्यम ते मोठा ठेवायचा आहे आणि एक 6-7 मिनटासाठी मोदक वाफवून घ्यायचे आहेत. झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक 6-7 मिनटासाठी मोदक वाफवून घ्यायचे आहेत. 7 मिनटं झाली आहेत. एकदा झाकण उघडून बघून घेते. मस्तच मोदकांना बघा आता एक छान चमक देखील आली आहे आणि कलर देखील खूप सुंदर आला आहे. आता मोदक झाले की नाही बघण्यासाठी मोदकाला असं बोट लावून बघायचं आहे. चिटकत नाही आहेत म्हणजे इथं मोदक आपले तयार झालेत. फक्त मोदकांना आता थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग काढून घ्यायचे आहेत. सगळे मोदक आता मस्त थंड झालेत. एक मोदक बघा मी उचलून दाखवते. आल्लाच उचलला जातो आहे, खाली चिकटला नाही आहे. तुम्ही बघू शकताय मोदक कसला मस्त छान लुसलुशीत आणि मऊ झाला आहे. परफेक्ट. इथं आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेते. इथं मी घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 11 मोदक बनवून तयार झालेत. हे बघा मी इथं तुम्हाला एक मोदक अलगद मोडून दाखवते. तुम्ही बघू शकता याच्यात सारण देखील भरपूर भरलेलं आहे. बस आता याच्यावर वरतून असं मस्त साजूक तूप घालून घ्यायचं. इथं आपलं मोदक तयार आहेत. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.